तेजस प्रकाशनच्या वतीनं रावसाहेब पुजारी लिखित कातर बोणं आणि महादेव शितोळे लिखित जगभरातील भूकंप या दोन पुस्तकांचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक कृष्णात खोत, राजाराम कॉलेजचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर रघुनाथ कडाकणे, लेखक रावसाहेब पुजारी, महादेव शितोळे, प्रकाशक अजयकुमार पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना कातरबोणं पुस्तकाचे लेखक रावसाहेब पुजारी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मेंढपाळांचं जीवन चितारल्याचं सांगितलं। जगभरातील भूकंप या पुस्तकाचे लेखक महादेव शितोळे यांनी भूकंप होऊन गेल्यानंतर सरकार खडबडून जागं होतं, पण त्याआधी काय केलं पाहिजे याची माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून दिल्याचं सांगितलं। 12वी नंतरच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये हे शिकवलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। डॉक्टर रघुनाथ कडाकणे यांनी दोन्ही पुस्तकांविषयी माहिती देताना एक धनगरी जीवनाचा परिपाठ मांडणारं तर दुसरं मानवी आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भूकंपासारख्या संकटावर उपाय सुचवणारं असल्याचं सांगितलं। ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांनी आधीच्या काळात लोक कुठल्या समाजाचा असं विचारायचे, आता कुठल्या जातीचा असं विचारू लागलेत। वाढत्या जातीय दरीबद्दल खंत व्यक्त करत ही दरी कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी यावेळी बोलताना धनगर समाज स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर सुद्धा आजही उपेक्षित असल्याचं सांगितलं। सरकारनं स्थापन केलेल्या शेळी मेंढी विकास केंद्राचं काय झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केला। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर राजन गवस, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अहिल्यादेवी हुलवान पुजारी, चित्रकार प्रदीप घोडके, अतुल कुलकर्णी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।